नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि गाऊचा बड्डे येतो आहे. तर गाऊच्या बड्डेच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 जूनचा हा व्हिडिओ आहे. सकाळी सकाळी गाऊ आणि माझे मिस्टर दोघे जे आम्ही शॉपिंग केली होती आदल्या दिवशी गाऊच्या बड्डेची, तर ती काढून बसले होते कारण त्यांना दोघांना रिटर्न गिफ्ट्स पॅक करायचे होते. तर गाऊ खूप एक्सायटेड असते नेहमी तिच्या बड्डेसाठी. सो ती स्वतःहून म्हणजे तिला सगळी कामं करायची असतात. तर माझे मिस्टर तिला हेल्प करत होते आणि तिला आम्ही असं स्पेशल फील करून देत होतो. तर बाकी भरपूर कामं होती, परंतु आम्ही सकाळी उठल्याच अंघोळ देखील नव्हती झाली दोघांची, किंवा माझी नव्हती झाली. मी उठल्यावरती पहिलं मला घेऊन आली आणि म्हटली की मम्मा व्हिडिओ कर, मला म्हणजे जेही शॉपिंग केले तर ती दाखवायची आहे. आणि चला तुम्हालाही मी दाखवते काय काय घेतलं आहे. आणि ते अशा प्रकारे गाऊच्या वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट्स आहेत, तर ते पॅक केले होते. चॉकलेट्स आम्ही जास्त आणले नाही, एकच चॉकलेट दिलं आणि जॉमेट्री बॉक्स होता. परंतु ती खूप जास्त एक्सायटेड होती सगळं दाखवण्यासाठी. तिला हा स्वतःच्या हाताने करायचं होतं सगळं. आणि तिची एक्झाम देखील चालू आहे कारण आता टर्म एंडचा टायमिंग झालेला आहे. टर्म एंड होईल आता 1-2-3 आठवड्यामध्ये. तर त्यांचे तर वीकली एक्झाम्स असते, वीकली एक पेपर असतो. गाऊ काय काय भरलं रिटर्न गिफ्टमध्ये? गाऊ रिटर्न गिफ्ट मध्ये असं एक बघू. ज्योमेट्री सेट ओ ज्योमेट्री सेट, वाव नाईस आहे ना. आणि त्याच्यात पेन्सिल इरेझर वगैरे सगळं आहे. ठेव. आणि एक चॉकलेट जास्त खायचे नाही ना. आणि छोट्या मुलांसाठी काय लंच बॉक्स दाखवा बरं. आणि अजून मला असे हां आणि हे वाला अच्छा. डिफरंट दिले. आणि हा लंच बॉक्स आहे. इट्स ओके, बघू आपण ओपन करू. अशा प्रकारे लहान मुलांसाठी डॅडीला हेल्प करायचं काम चालू आहे. आता छोटे मुलं अच्छा मी माझ्यासाठी एक चॉकलेट घेते. ओके. ओके ठेवून दे. आणि गर्ल्ससाठी नावाला आहे. असं काय नाही, कोणतं पण कोणाला. नाही रिटर्न गिफ्ट्स वगैरे झाल्यानंतर हे जे बर्थडेसाठी लागणारं डेकोरेशन आहे तर ते होतं. तर त्याच्यामध्ये बरेच आयटम होते, म्हणजे जास्त आम्ही डेकोरेशन करायचं नाही ठरवलं होतं, परंतु बऱ्यापैकी खूप छान झालं होतं. कारण खूप वेळ जातो त्यामध्ये आणि मी सध्या वेळ वाचवण्याचा प्रयत्न करत असते कारण भरपूर सारी कामं असतात. राघव अजून लहान आहेत. नावाला कॅन्डल आहे. कॅन्डल आणली. 9 इयर्सची झाला होणार आहे गाऊ येस टुमारो. ओके. Yes. And these are the plates आणि हे balloons. अच्छा, कोणते कलर आहेत बलूनचे? पिंक आणि व्हाईट आणि गोल्डन आहे आय थिंक ना. ओके. आणि हे हॅपी बर्थडेचं लेबलिंग आहे. अच्छा, लेबल आहे. हळू दाखव जरा. आणि हे 9 आहे. बलून ओके, बलून आहे. आणि हे वाला असं हां, विच कलर? इट इज ग्रीन अँड स्टार्स हां, अँड देयर इज जस्ट सम चॉकलेट्स. ओके. अशा प्रकारे आमची काल गाऊच्या वाढदिवसाची शॉपिंग झालेली आहे. यानंतर माझी ब्रेकफास्टची तयारी चालू झाली होती. तर ब्रेकफास्टमध्ये मी पोटॅटो आणि पनीरचे पराठे बनवणार होते. तर एकच पोटॅटो घेतला होता आणि पनीर मी 250 ग्रॅम घेतलं होतं कारण मला सर्वांसाठी पराठे बनवायचे होते, जे की प्रोटीन रिच माझ्यासाठीही होतील आणि मुलांसाठी, माझ्या मिस्टरांसाठी. तर त्याच्यामध्ये मी कांदा घातला, थोडीशी शिमला मिर्च कट करून घातली, हळद, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट घातलं आणि थोडीशी धना पावडर. तर हे छान मिक्स करून घ्यायचे आणि आपण जसे बटाट्याचे पराठे बनवतो ना उकडलेल्या, तसेच बनवायचे. आणि तुम्ही हे एक मोठा पराठा खाऊ शकता किंवा 2 छोटे छोटे पराठे खाऊ शकता ब्रेकफास्टमध्ये. दह्यासोबत खा हे. आणि त्यामुळे काय होईल, तुम्हाला भूक लागणार नाही लवकर आणि तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल. तुम्ही जर एक्सरसाइज करत असाल तर तुमचे मसल्स देखील छान बिल्ड होतील. तर मी गाऊला देखील देते, गाऊला खूप आवडतो आणि राघवसाठीही बनवते. तर मी याच्यामध्ये लाल तिखट टाकलं आहे, परंतु हे साधं लाल तिखट होतं, म्हणजे काश्मीरी रेड चिली पावडर. आणि आमच्यासाठी मी स्पेशली वरून हिरवी मिरची कट करून ॲड करते त्याच्यामध्ये.
एक्सरसाइज वगैरे करते तर मला प्रोटीनची गरज जास्त असते, त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं चीज देखील ॲड केलं होतं आणि सोबत दही देखील घेतलं होतं. तर अशा प्रकारे माझा होता सिम्पल ब्रेकफास्ट. आणि इथे दुसऱ्या दिवशी बड्डे पार्टी होती. गाऊच्या बड्डेची पार्टी असल्यामुळे आम्ही घर साफ करायला काढलं होतं. तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर माझे मिस्टर क्लीन करू लागत होते, कारण त्यांचा हात पुरतो वरती, माझा एवढं पुरत नाही. परंतु दांडी आहे, दांडीने जेवढं काढता येईल तेवढं त्यांनी आधी काढून घेतलं आणि सगळंच ऑलमोस्ट त्यांनी काढलं होतं. त्यानंतर आम्हाला फॅन्स वगैरे क्लीन करायचे होते, तर माझ्या मिस्टरांनीच फॅन वगैरे क्लीन केले, कारण चेअरवर जरी उभं राहिलं ना तरी मला म्हणजे वरती हात एवढा पुरत नाही, फॅन असा वाकडा होतो. त्यामुळे मी माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं, ते छान म्हणजे त्यांनी छान, त्यांचा हातही पुरतो त्यामुळे छान क्लीन करून दिलं होतं मला सर्व. त्यानंतर वरून जो कचरा खाली पडला होता तो मला साफ करायचा होता, कारण ती मोठी टास्क असते, वरून कचरा कुठे पडेल सांगता येत नाही. तर खूप हेल्प केली माझ्या मिस्टरांनी मला. त्यानंतर मी खालचं दिवसभर आवरत बसले होते. गाव जा तिकडे, तू नको येऊ. त्याने निघतं बरोबर ते. आणि संध्याकाळी माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस होता, तर तिकडे गेलो होतो आम्ही आणि तिकडे जेवण वगैरे केलं. तर असा होता आमचा आजचा दिवस. घरातली कामं होती, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला गावचा वाढदिवस सेलिब्रेट करायचा होता. तर आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.